चैनल को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। 20 मार्च 2025 को महार सत्याग्रह के 98 साल पूरे हो गए हैं और 98 साल के बाद भी उल्लासनगर नगर पालिका के सुभाष टेकरी, कुल्ला कैंप, समता नगर में पानी की बहुत समस्या है, जहां बहुसंख्यक बौद्ध, पिछड़ा वर्ग और ओबीसी समुदाय रहते हैं। उल्लासनगर शहर में जहां उच्च भ्रू लोग रहते हैं, वहां स्वच्छ, शुद्ध और समय पर पानी उपलब्ध कराया जाता है, लेकिन बौद्ध, पिछड़ा वर्ग और ओबीसी बस्तियों में कई वर्षों से साफ और शुद्ध पानी नहीं मिला है। जो पानी आता है वह मटमैला होता है और पानी आने का समय भी तय नहीं है। पानी रात में छोड़ा जाता है और यह अन्याय धारणा कई वर्षों से चली आ रही है। कई आंदोलन हुए, कई बार प्रशासन ने बातों के आश्वासन दिया, लेकिन स्थिति जैसी की तैसी है, कोई सुधार या लिखित आश्वासन नहीं मिला है। इसलिए ऐतिहासिक क्रांति दिवस महार सत्याग्रह पर स्वराज्य संगठन की ओर से डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर चौक, सुभाष टेकरी, उल्लासनगर 4 में मटके फोड़कर उल्लासनगर नगर पालिका का विरोध किया गया। इस विरोध प्रदर्शन में संगठन के संस्थापक अध्यक्ष एडवोकेट जय गायकवाड़ इन्होंने बाबा साहब को अभिवादन किया और कहा कि हमारी लड़ाई बुनियादी और अधिकारों के लिए है और जब तक हम उन्हें हासिल नहीं कर लेते तब तक हम चैन से नहीं बैठेंगे। इस आंदोलन में बड़ी संख्या में नागरिक एवं महिलाएं उपस्थित थीं। आंदोलन को सफल बनाने के लिए हेमंत जाधव, राहुल आराव, मयूर पगारे, छगन पवार, जावेद शेख, जयराम बागुल, राव साहेब सदाफुले, विकास बोराडे, विक्की महस्के, सिद्धार्थ खड़तले, किरण फिस्के, तुषार मीर पगार इन्होंने अथक प्रयास किया। साथ ही आंदोलन में शहर के प्रमुख वकील सचिन खंडागले, राहुल बनकर, सुधीर पंडित, कल्पेश माने और पूर्व नगर सेवक प्रमोद ताले, शांताराम निकम, वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ता के एस ससाने, सामाजिक कार्यकर्ता शुभांगीताई चौहान और कई गणमान्य व्यक्ति उपस्थित थे और इन सभी ने आंदोलन का समर्थन किया। सिद्धार्थ मोकले, G20 न्यूज, उल्लासनगर। पाणी येत नाही आमच्याकडं। 1 वाजता 12 वाजता आणि आता सध्या पाणी नाहीये आमच्याकडं। आता पाणी आलेलं नाहीये, पाणी सोडलं आणि पाणी आलेलं नाहीये। मग आम्ही काय करायचं, जगायचं का मरायचं तिथं? किती दिवसापासून समस्या आहे? 3 दिवस झाले। पाण्याचं तर समस्या अगोदरपासून आहे, पण आज 3 दिवस झाले पाणी नाही आम्हाला। या ठिकाणी पण अधिकारी पाणी पुरवठ्याचे कोण येत नाही आमच्याकडं, कोणी येत नाही, नगरसेवक नाही, कोणीच येत नाही आमच्याकडं। फक्त ते मत द्यायच्या कामाला येतात, मत द्या आम्हाला। गणपती मंदिरच्या इकडे राहतो भरतनगर मध्ये। पाण्यावाला सांगत सुद्धा नाही की आज पाणी येतं की नाही। आम्ही पाण्याच्या भरोश्यावर असतो आणि 2-2 दिवस पाणी नाही। पहिल्यांदा पाणी आलं की गढूळ असतं मातीसारखं, ते 5-10 मिनिटं त्याच्यात गेले की आम्हाला पाणी पिण्याचं सुद्धा मिळत नाही। पुढच्या गल्लीमध्ये 1 तास असतं, आमच्या इकडे फक्त 20 मिनिटं असतात। उल्हासनगर महानगरपालिका जेव्हापासून स्थापन झाली 97 पासून आजपर्यंत आम्ही सर्व लोक, जनता वाढली, सर्व वाढलं, पण आजपर्यंत आम्ही सातत्यानं पाण्यासाठी संघर्ष करतोय। तेव्हाही करत होतो, आत्ताही करतोय। तेव्हा तर आम्हाला बिलकुलच पाणी नव्हतं। म्हणजे या उल्हासनगरच्या 4-5च्या विभागातला आमचा हा शेवटचा विभाग असल्यामुळं आणि हा दलित वस्ती बहुल समाज असल्यामुळं जाणून बुजून या 4 आणि 5च्या जे नेताजीची टाकी आहे त्या टाकीतनं तिथल्या आजूबाजूच्या परिसरात 24 तास पाणी जातं। काही बिल्डिंगला डायरेक्ट पाईपलाईन, जी डायरेक्ट पाईपलाईन आहे त्याचं डायरेक्ट कनेक्शन तिथे जातं आणि त्याच्यामुळं 5 नंबरचा जर विभाग म्हटला तर आम्हाला येणारा पाण्यातलं पाणी हे सर्व ते 5 नंबरवाले चोरून नेतात। मग आम्हाला पाणी मिळणार कसं? आम्ही सातत्यानं उपोषण करतोय। आमची जनता त्रस्त आहे। जेपर्यंत टाकी भरत नाही तेपर्यंत आम्हाला पाणी मिळत नाही। पहिली गोष्ट एक महत्वाची सांगतो तुम्हाला, आज तक्षशिलाच्या ज्या टाक्या आहेत त्या टाक्या आणण्याचं मोठं श्रेय जे असेल ना त्यावेळेच्या आमच्या नगरसेवकांमध्येच होतं। त्यावेळेस आम्ही जे आंदोलन केलं, मी स्वतः इथे उपोषणाला बसलेलो आहे। रमेश आढाव त्यावेळेस सभापती होते। त्यावेळेस आम्हाला त्या पाण्याची टाकी इथं आणण्याचं फार मोठं काम आम्ही का केलं, कारण की इथली टाकी पण होऊ नये अशी या प्रशासनाची इच्छा होती। आम्ही जबरदस्तीने इथे टाक्या आणल्या, तेव्हा कुठेतरी झाली। आमचा बाबूराव बगाडे पाणी पाणी करत मिळाला शेवटी। एवढी वाईट परिस्थिती आम्हाला होती। आजही पाण्याची वितरण व्यवस्था जेपर्यंत होत नाही तेपर्यंत जर एकटा नगरसेवक काय करू शकत नाही।
त्याच्याबरोबर स्वराज्य संघटनेसारख्या सर्व संघटना पाठीशी लागतात, तेव्हाच कुठे आपण आपलं पाणी व्यवस्थित आणू शकू. आमची मागणी आहे इथे अजून एक टाकीची व्यवस्था झाली पाहिजे. इथे जेव्हा टाकीची व्यवस्था होईल, आज समतानगरची अवस्था बघा किती वाईट आहे. रात्री 3-3 वाजता 10 मिनिटं पाणी येतं. तुमच्या गुजराती पाड्यामध्ये बघा, तिथे 10 मिनिटं पाणी येतं जातं. अशी वाईट अवस्था या आपल्या प्रभागाची आहे. इथल्या प्रभागातील ज्या महिला आहेत रात्री दिवसभर काम करून रात्री 3-3 वाजेपर्यंत जागतात. यांना लाजा वाटल्या पाहिजे या प्रशासनाला. आम्ही 3-3 वाजता पाणी भरतो. एवढं करूनही जर ते प्रशासन ऐकत नसेल तर मला वाटतं आपण सर्वांनी इथं संघर्ष करण्याची हीच योग्य वेळ आहे. कारण की जर आपण इथं त्यांच्या विरुद्ध आंदोलन नाही केलं तर येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला एक थेंब पण पाणी मिळणार नाही. आजही 3-3 दिवस पाणी नाही मिळत. मला वाटतं 2 दिवस, कालपासून 3 दिवस पाणी नाही. माझ्या स्वतःच्या घरी पाणी नाही. ज्या स्वतःच्या घरी पाणी नाही, मी दुसरीकडे एक कळशी पाणी आणलं तेव्हा मला प्यायला मिळालं. ही अवस्था आहे. आम्हाला लाज वाटते की आम्ही नगरसेवक आम्ही काय करू शकत नाही. या आंदोलनाची तीव्रता जेव्हा तुम्ही वाढवाल आणि तुम्ही सर्वजण तुमच्या सर्व पक्ष सोडून द्या, कुठलाही राजकीय पक्ष सर्व सोडून द्या, सर्व राजकीय पक्ष जिथे जेवढे असतील इथे त्यांनी सर्व एकत्र या इथं. आणि या एकत्र येऊन जर आपण लढलो तर मला वाटतं निश्चित पाण्याचा प्रश्न सुटतो. आज महाड सत्याग्रह क्रांती दिन आहे आणि आज बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला पाणी मिळवून देऊन 98 वर्ष पूर्ण झालेले आहे. आणि 98 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देखील सुभाष टेकडी इथं जिथं बहुसंख्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा समाज राहतो, त्यांना गेले अनेक वर्ष पाण्यापासून महानगरपालिकेने वंचित ठेवलेलं आहे. पाण्याची कोणती वेळ निश्चित केलेली नाही, स्वच्छ पाणी नाही आणि लोकांना पुरेसं पाणी नाही. अनेक वर्ष झाले हा समाज या ठिकाणी आंदोलन करत आहे, पण महानगरपालिकेने सातत्याने यांच्या प्रश्नाकडे कानाडोळा केलेला आहे. म्हणून आज या दिनी महानगरपालिकेचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. आणि आपल्या माध्यमातून आम्ही महानगरपालिकेला सांगतोय की आज या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे. तुम्ही जर स्वच्छ पाणी, वेळेत पाणी आणि समान पाणी या सुभाष टेकडी, कुर्ला कॅम्प, समतानगर परिसरात दिलं नाही तर स्वराज्य संघटना स्वस्थ बसणार नाही आणि हे आंदोलन अजून तीव्र केल्याशिवाय राहणार नाही. पाण्याची वेळ रोज वेगवेगळी आहे. कधी रात्री 2 वाजता पाणी येतं, कधी रात्री 12 वाजता पाणी येतं, कधी सकाळी 5 वाजता पाणी येतं आणि तो वेळ देखील 1 तास आधी व्हॉट्सअपला कळवण्यात येतो. तर लोक या पाण्याच्या वेळेसाठी तात्काळच असतात, व्हॉट्सअप बघत असतात. म्हातारे माणसं झोपत नाही आणि पाणी हा जो आमचा मूलभूत अधिकार आहे त्याला जर तुम्ही आम्हाला इतके तरसवणार असाल तर तुम्हाला आम्ही तरसवल्याशिवाय राहणार नाही.